सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी देवाचं वचन आपण वाचूया. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 23 वचन. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की जगातील सर्व लोकांनी पाप केलेलं आहे आणि देवाचं गौरव करण्यासाठी ते कमी पडलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आणि मला तारणाची गरज आहे. आमच्या अपराधांची पापांची क्षमा होण्याची गरज आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये बेथलेम गावामध्ये गायीच्या गोट्यामध्ये जन्म घेतलेला आहे आणि या जगामध्ये तारणारा जन्माला आलेला आहे. आणि तो तारणारा आमच्या अपराधांची पापांची आम्हाला क्षमा करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला तारणाची गरज आहे. त्यानंतर यशया 53 अध्याय 6 वचनामध्ये म्हटलेलं आहे, आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भळकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. या ठिकाणी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याच्या अगोदर आम्ही प्रत्येकजण सर्वजण मेंढराप्रमाणे भळकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता आणि आपण कुठं जात आहे हे आपल्याला कळत नव्हतं. परंतु जसा काय येशू ख्रिस्त या जगामध्ये 2025 वर्षापूर्वी आला आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला खरा मार्ग दाखवला. योहान 14 अध्याय 6 वचनामध्ये म्हटलेलं आहे, येशूने म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. जो माझ्याकडे येतो तो पित्याकडे जाऊ शकतो, जो माझ्याकडे येऊ शकत नाही तो पित्याकडे जाऊ शकत नाही. आणि या ठिकाणी देवानं आम्हाला मार्ग दाखवला, सत्य दाखवलं आणि जीवन देखील आम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. आणि म्हणून इब्री लोकासपत्र याचा 9 अध्याय 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मनुष्याचं एकदाच मरणे व त्यानंतर न्याय नेमून ठेवलेलं आहे. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की प्रत्येक मनुष्याला एकदाच जीवन आहे आणि त्या जीवनानंतर मरण आहे आणि मरणानंतर न्याय होणं नेमून ठेवलेलं आहे. आणि म्हणून जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे तर आपण मरणार नाही, तर आपण जगणार आहे आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. कारण योहान 3:16 म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया, कारण तुम्हाला आणि मला तारणाची गरज आहे. कारण रोमकरासपत्र 6 अध्याय 23 वचनामध्ये म्हटलेलं आहे, पापाचं वेतन मरण आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आदामामध्ये सर्व मरतात आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. आणि योहान 3:3 म्हटलेलं आहे, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. आणि तुमचा आणि माझा नवीन जन्म प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये होणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि आपलं जीवन त्याला आपण समर्पित करूया. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्त जन्म उत्सवानिमित्त आपल्याला तारण देण्यासाठी तयार आहे. या नाताळच्या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करूया, कारण तारणाची गरज तुम्हाला आणि मला आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं आणि प्रभू ज्याने पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांची काळजी घे आणि सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांचं काम आशीर्वादित कर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत मोठी साक्ष घडव. आजच्या वचनाप्रमाणे देवा, जगाला तारणाची गरज आहे आणि तू तारण करण्यासाठी, जगाचं तारण करण्यासाठी आणि आमच्या अपराधांची पापांची क्षमा होण्यासाठी आणि आम्हाला स्वर्गाचं राज्य देण्यासाठी या पृथ्वीवरती तू आलेला आहेस. आणि म्हणून आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवावं आणि तुला तारणारा म्हणून आम्ही स्वीकारावं. म्हणून तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य कर आणि प्रत्येक जगातील व्यक्तीचं तू तारण कर.
हीच आम्ही देवा तुझ्या चरणापाशी कळकळीची आणि आग्रहाची प्रार्थना विनंती करत आहे. त्याचबरोबर देव बाप्पा, हा नाताळ सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि आशीर्वादाचा, भरभराटीचा आणि आरोग्याचा, शांतीचा आणि समृद्धीचा जाऊ दे. म्हणून देवा आम्ही तुझ्या चरणापाशी प्रार्थना करत आहे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन. माझा स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर देईल आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा. म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.